उपाय शनिवारी करा या 5 गोष्टी, शनी महाराज होतील प्रसन्न, इच्छा होतील पूर्ण। शनिवारचे उपाय शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात शनिवारी विशेष उपाय करण्याची तरतूद आहे। असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने साधकाला इच्छित फळ मिळते। या उपायांबद्दल जाणून घेऊ। शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी विशेष दिवस मानला जातो। शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले जाते। या दिवशी शनिदेवांची पूजा विधिवत केली जाते। त्याशिवाय काही लोक त्यांच्या नावाने उपवासही ठेवतात। असे म्हटले जाते की शनिदेवाची पूजा केल्याने संकटांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात आनंद मिळतो। याशिवाय शनी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रात शनिवारी करण्याच्या विशेष उपायांची तरतूद आहे। असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने साधकाला इच्छित फळ मिळू शकते। जर शनीची 7.5 चालू असेल तर हे उपाय आणखी फायदेशीर ठरू शकतात। अशा परिस्थितीत जर तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि प्रगती हवी असेल तर शनिवारी हे 5 खास उपाय करा। शनीला कसे प्रसन्न करावे? शनिवारी 7 वेळा शनी स्तोत्राचं पठण करा। शनिदेवाची कृपादृष्टी राहण्यासाठी पक्षी, मासे आणि प्राण्यांना धान्य, पाणी किंवा चारा खाऊ घाला। शनिदेवाच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी हनुमानाची पूजा करा। रोज हनुमान चालीसाचं पठण केल्यानं शनिदेवाचा कोप होत नाही। शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा। 7:30 किंवा ढयाच्या काळात मांस किंवा मद्य सेवन करू नका। शनिवारी तामसिक पदार्थाचं सेवन टाळा। शनी ग्रह मजबूत करण्यासाठी नोकरदार आणि वृद्ध लोकांचा आदर करा। अशा लोकांशी गैरवर्तन करू नका किंवा त्यांना दुखवू नका। मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ मिसळून शनी मंदिरात प्रज्वलित केल्यानं शनीची कृपा होते। शनिवारच्या दिवशी काळे तीळ, काळे कपडे, इस्त्री किंवा काळी उडीद डाळ दान करणं शुभ मानलं जातं। यामुळे शनीही प्रसन्न होतो। भक्तिभावान शनी मंत्र ओम शं शनिश्चराय नमःचा जप करा। गरिबांना अन्नदान करून किंवा मदत करूनही शनिदेवाचा प्रसन्न ठेवता येतं। कलियुगात हनुमानाला सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जाते। यांच्या उपासनेने कुंडलीतील सर्व ग्रहदोष नष्ट होतात। विशेषतः शनीच्या 7.5 आणि 2:30 मध्ये हनुमानाचे उपाय भक्तांचे वाईट काळापासून रक्षण करतात। येथे जाणून घ्या शनिदोषातून मुक्त करणारे काही खास उपाय। शनिवारी करा नारळाचा हा उपाय। प्रत्येक शनिवारी एक नारळ घेऊन एखाद्या हनुमान मंदिरात जावे। मंदिरात गेल्यानंतर हनुमानासमोर हे नारळ स्वतःवरून 7 वेळेस उतरवून घ्यावे। या दरम्यान हनुमान मंत्र ओ रामदूताय नमः या ओ महावीराय नमःचा जप करावा। त्यानंतर नारळ हनुमानासमोर फोडून अर्पण करावे। शनी दोष आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी। तर असे महा उपाय करून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातील शनिदोष 7.5 घालू शकता। तर शनी जयंतीला सुद्धा असे उपाय तुम्ही नक्की करा आणि 7.5 घालवा। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल वरती येत रहा। धन्यवाद।